महाराष्ट्राच्या तसेच भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली, अभ्यासू आणि दीर्घकाळ सक्रिय राहिलेले नेते म्हणून शरदचंद्र गोविंदराव पवार यांचे नाव आदराने घेतले जाते. तब्बल 6 दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून त्यांनी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही स्तरांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झाले, नवीन समीकरणे तयार झाली आणि अनेक वेळा सत्तेची उलथापालथही झाली. पण या सगळ्या प्रवासात शरद पवार हे नेहमीच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले गेले. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात झाला. त्यांचे वडील गोविंदराव पवार हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते व सहकार चळवळीत सक्रिय होते. आई शारदाबाई पवार या समाजकार्य करणाऱ्या होत्या. घरात सामाजिक आणि राजकीय वातावरण असल्याने लहानपणापासूनच शरद पवार यांच्यात नेतृत्वगुण विकसित झाले. काटेवाडीतील साध्या वातावरणात वाढताना त्यांनी ग्रामीण भागातील समस्या जवळून पाहिल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी टंचाई, शिक्षणाची कमतरता आणि रोजगाराच्या संधींचा अभाव या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या मनावर ठसा उमटवला. शरद पवार यांनी प्राथमिक शिक्षण बारामतीत पूर्ण केले. पुढे त्यांनी पुण्यातील ब्रिहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज अर्थात BMCC येथे वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असतानाच ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे आणि संघटन क्षमतेमुळे ते लवकरच युवा नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. 1967 साली शरद पवार यांनी प्रथमच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांचे वय अवघे 27 वर्षे होते. इतक्या कमी वयात विधानसभेत पोहोचणे ही मोठी कामगिरी मानली गेली. ते काँग्रेस पक्षात होते आणि पुढे त्यांनी विविध खात्यांची मंत्रिपदे भूषवली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि निर्णयक्षमतेमुळे त्यांची ओळख राज्यभर पसरली. 1978 साली अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते त्या काळातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन पुरोगामी लोकशाही दल स्थापन केले आणि आघाडी सरकार तयार केले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शेती, सहकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात अनेक निर्णय घेतले. ग्रामीण विकासावर त्यांनी विशेष भर दिला. बारामती परिसरात साखर कारखाने, सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुढे ते 1988 ते 1991 आणि 1993 ते 1995 या कालावधीत पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे त्यांनी 3 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. 1991 साली शरद पवार यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात देशात अनेक सुरक्षाविषयक आव्हाने होती. त्यांनी संरक्षण क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पुढे 2004 साली संयुक्त प्रगत आघाडी UPA सरकारमध्ये ते कृषी मंत्री झाले. त्यांनी तब्बल 10 वर्षे अर्थात 2004 ते 2014 कृषी खात्याची जबाबदारी सांभाळली. कृषी मंत्री म्हणून त्यांनी अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, पीक विमा योजना आणि अन्न सुरक्षा यांसारख्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता. 1999 साली शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यांच्यासोबत PA संगमा आणि तारिक अनवर होते. या पक्षाने महाराष्ट्रात मजबूत पाय रोवले. पुढे काँग्रेससोबत आघाडी करून त्यांनी राज्यात अनेक वर्षे सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार यांनी राज्यात आपला प्रभाव कायम ठेवला. पक्षात अनेक तरुण नेत्यांना त्यांनी संधी दिली. बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत औद्योगिक आणि शैक्षणिक विकास मोठ्या प्रमाणात झाला. साखर कारखाने, दूध संघ, शिक्षण संस्था, महिला बचत गट, कृषी प्रक्रिया उद्योग या सगळ्यांमुळे बारामती एक प्रगत तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला. सहकार चळवळीला त्यांनी मोठा पाठिंबा दिला. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांचा वापर कसा करावा याचे ते समर्थक होते. शरद पवार यांची ओळख शांत, अभ्यासू आणि संयमी नेता अशी आहे. कोणत्याही संकटात ते घाबरत नाहीत, तर परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घेतात. त्यांची स्मरणशक्ती आणि राजकीय गणित मांडण्याची क्षमता विलक्षण मानली जाते. विरोधकांशी संवाद साधणे, आघाड्या तयार करणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे त्यांचे बलस्थान आहे. त्यांना क्रिकेटचीही आवड आहे. ते BCCIचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCचे अध्यक्षही राहिले आहेत. शरद पवार यांच्या पत्नीचे नाव प्रतिभा पवार आहे.
त्यांना सुप्रिया सुळे ही कन्या आहे, जी स्वतः राजकारणात सक्रिय आहे आणि खासदार म्हणून काम पाहते. त्यांचे पुतणे अजित पवार हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे नेते आहेत. दीर्घ राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांच्यावर विविध आरोप आणि टीका झाली. काही निर्णयांवरून त्यांनी विरोधकांनी टीका केली, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका स्पष्ट केली. राजकारणात अनेकदा सत्तांतर झाले, पक्षफुटी झाली, तरीही त्यांनी आपली राजकीय ताकद टिकवून ठेवली. 2019 साली महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग घेतला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या स्थापनेत शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या अनुभवामुळे आणि रणनीतीमुळे हे सरकार स्थापन झाले, असे अनेक राजकीय विश्लेषक मानतात. शरद पवार यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही योगदान दिले. शिक्षण संस्था, महिला सक्षमीकरण, शेतकरी विकास आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेत्यांना संधी मिळाली. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक भक्कम स्तंभ मानले जातात. त्यांचा राजकीय प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला आहे, पण त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे आणि रणनीतीमुळे ते आजही भारतीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. शेतकरी, सहकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचे मानले जाते. राजकारणातील त्यांची भूमिका, निर्णय क्षमता आणि नेतृत्व शैलीमुळे शरद पवार यांचे नाव भारतीय राजकारणाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.